चला आज एका अशा क्रांतीबद्दल बोलूया जी इतिहासाच्या पुस्तकांमध्ये बंद नाहीये तर आजही जिवंत आहे. ही गोष्ट आहे दीक्षाभूमीची. एक अशी जागा जिथे एका महामानवाने फक्त स्वतःचा मार्ग नाही बदलला तर लाखो लोकांना मानसिक गुलामीच्या बेड्या तोडून एक नवं आकाश दाखवलं. चला या धम्मक्रांतीची कहाणी जवळून समजून घेऊया. तर मग वेळ थोडं मागे जाऊया आणि पोहोचूया थेट त्या क्षणी ज्याने भारताचा सामाजिक नकाशा कायमचा बदलून टाकला. तारीख होती 14 ऑक्टोबर 1956 आणि ठिकाण होतं नागपूर. सकाळपासूनच पांढरे शुभ्र कपडे घातलेल्या लोकांचे जथ्थेच्या जथ्थे एका मैदानाकडे चालले होते. त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक होती, एक नवी आशा होती. आणि ही काही 100-200 लोकांची गर्दी नव्हती. आकडा होता 4 लाखांपेक्षा जास्त. पुरुष, स्त्रिया, लहान मुलं, अक्षरशः एक जनसागर उसळला होता. सगळे एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आले होते. पण थांबा, हा कुठला सण नव्हता, कोणतीही राजकीय सभा नव्हती. मग एवढा मोठा जनसमुदाय तिथे जमला तरी कशासाठी होता? त्यांच्या मनात नेमकं काय चाललं होतं? ह्या प्रश्नाचं उत्तर एका व्यक्तीच्या आयुष्यभराच्या संघर्षात दडलेलं आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे या क्रांतीचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. त्यांचा हा प्रवास समजल्याशिवाय दीक्षाभूमीचं खरं महत्त्व आपल्याला कळूच शकत नाही. डॉक्टर आंबेडकरांनी लहानपणापासूनच जातीव्यवस्थेचं विष अनुभवलं. शाळेत वेगळं बसावं लागणं, सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यालाही बंदी. पण या अपमानांनी ते खचले नाहीत. उलट त्यांनी ज्ञानाला आपलं शस्त्र बनवलं. महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि पुढे जाऊन स्वतंत्र भारताचं संविधान लिहिलं. पण एक गोष्ट त्यांना आतून पोखरत होती. देशाला 1947 मध्ये राजकीय स्वातंत्र्य तर मिळालं, पण समाजाचं काय? अस्पृश्यता, असमानता आणि सगळ्यात मोठी म्हणजे मानसिक गुलामी, ती तर तशीच होती. त्यांच्या लक्षात आलं होतं की केवळ कायदे करून लोकांची मनं बदलता येणार नाहीत. आणि याच विचारातून, याच मंथनातून एका नव्या मार्गाचा शोध सुरू झाला. एक असा मार्ग जो समाजाला केवळ राजकीय नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक मुक्ती देईल. डॉक्टर आंबेडकरांनी जगभरातल्या प्रमुख धर्मांचा खूप खोलवर अभ्यास केला, पण त्यांचं मन स्थिरावलं ते बौद्ध धम्मावर. आता प्रश्न येतो की बौद्ध धम्मच का? कारण तिथे अस्पृश्यतेला स्थान नव्हतं, विषमतेला थारा नव्हता. तिथे कर्मकांडापेक्षा माणुसकीला आणि अंधश्रद्धेपेक्षा तर्काला महत्त्व होतं. आणि मग त्यांनी ती ऐतिहासिक घोषणा केली. हे शब्द फक्त त्यांचे एकट्याचे नव्हते, तर त्या लाखो लोकांच्या भावना होत्या ज्यांना शतकानुशतके दाबून टाकण्यात आलं होतं. ही एका नव्या युगाची सुरुवात होती. पण या ऐतिहासिक क्षणासाठी त्यांनी नागपूरच का निवडलं? यामागे एक जबरदस्त रणनीती होती. एक तर नागपूर देशाच्या अगदी मध्यभागी आहे. दुसरं म्हणजे विदर्भात त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या भूमीचा प्राचीन नाग लोकांशी आणि बौद्ध परंपरेशी एक खोलवरचा संबंध होता. ठीक आहे, तर आता आपण पुन्हा त्या दिवसावर येऊया. 14 ऑक्टोबर 1956. नागपूरची दीक्षाभूमी, जिथे इतिहासाने एक निर्णायक वळण घेतलं, ती होती दीक्षेची क्रांती. त्या दिवशी डॉक्टर आंबेडकरांनी आणि त्यांच्या लाखो अनुयायांनी मिळून 3 मुख्य गोष्टी केल्या. सगळ्यात आधी त्यांनी त्रिशरण घेतलं, म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघाला शरण गेले. त्यानंतर पंचशीलाचं पालन करण्याची शपथ घेतली. आणि मग उचललं ते सर्वात क्रांतिकारी पाऊल. त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. आणि या प्रतिज्ञा म्हणजे फक्त काही शब्द नव्हते, तो हजारो वर्षांच्या मानसिक गुलामगिरीवर केलेला थेट हल्ला होता. मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा मी कोणताही श्राद्धविधी करणार नाही यांसारख्या प्रतिज्ञांनी जुन्या रूढी परंपरांना नकार देऊन एका नव्या मानवतावादी विचारांचा स्वीकार केला. म्हणूनच लक्षात घ्या, हे फक्त धर्मांतर नव्हतं, हा होता मानसिक स्वातंत्र्याचा जाहीरनामा. त्या दिवशी बुद्धम शरणम गच्छामी म्हणताना त्या लाखो लोकांनी केवळ धर्म नाही तर विचार बदलला होता. स्वतःच्या अस्तित्वाची एक नवी ओळख निर्माण केली होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. या ऐतिहासिक घटनेनंतर अवघ्या 1.5 महिन्यातच डॉक्टर आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. पण त्यांनी पेटवलेली ती क्रांतीची मशाल विझली नाही. ती एका जिवंत वारशाच्या रूपात आजही तेवत आहे. ते गेले, पण त्यांचे विचार जिवंत राहिले. आणि याच विचारांना समर्पित असं एक भव्य स्मारक दीक्षाभूमीवर उभं राहिलं. 1978 मध्ये या स्तूपाचं बांधकाम सुरू झालं आणि 2001 मध्ये त्याचं लोकार्पण झालं. जणू काही भारताला विचारांचे एक नवं मंदिरच मिळालं. हा स्तूप म्हणजे स्थापत्यकलेचा एक अप्रतिम नमुना आहे. याची प्रेरणा सम्राट अशोकाच्या सांची स्तूपामधून घेतली आहे.
36 मीटर उंच आणि 36 मीटर व्यासाच्या या भव्य घुमटाखाली एकावेळी 5,000पेक्षा जास्त लोक बसू शकतात. हे फक्त दगडविटांचं बांधकाम नाही, हे एका विचाराचं प्रतीक आहे. आणि म्हणूनच दीक्षाभूमी हे फक्त एक स्मारक नाहीये, ती एक जिवंत प्रेरणाभूमी आहे. दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनी म्हणजे 14 ऑक्टोबरला इथे पुन्हा लाखो लोक जमतात, त्या प्रतिज्ञांचं पुन्हा स्मरण करतात आणि ती क्रांतीची ज्योत तेवत ठेवतात. शेवटी दीक्षाभूमीचा संदेश काय आहे? तो खूप सोपा आणि स्पष्ट आहे. तो हेच सांगतो की कोणताही धर्म, कोणतीही जात किंवा कोणताही देव माणसापेक्षा मोठा असू शकत नाही. मानवता हाच सगळ्यात मोठा धर्म आहे. आणि जोपर्यंत जगात कुठेही कोणत्याही स्वरूपात असमानता आहे, तोपर्यंत दीक्षाभूमीची ही क्रांती अशीच प्रेरणा देत राहील.